ये वेज मानो मांगो, दोन वेज मांगो याला ना माना. कोण आहे बॉलर हो? कोण हा? डॉट का राशनच्या चावलाची बिर्याणी. राशनच्या बी नाही, राशनचे तरी बरे लागतात. जायला छक्कन मारताने. अरे कुठून पण आणा, पण आणा आता भूक लागलेली आहे. चायनीज बिल आणली तरी चालेल. अरे काय कोबी बी, अरे कोबी बी आणा पण सूप सागर विमान सागर विमान सागर खूप सागर सागर आतमध्ये आतमध्ये 3 नंबरला. त्याला तुझं म्हणजे आतमध्ये आण. काय नाही होत. हॅलो. नेक्स्ट कॉमेंट्री मॅन जितूभाई. आम्ही यांना माईक दिलाय, आता बोला. हरेश भिरकुटे. सुंदर असा चेंडू पूल केलाय. शॉर्ट आर्म पूल होता. जेवला नाही ना म्हणून आवाज येत नाही तुझा. लक्षात कोण? पाचवा चेंडू घेऊन अलंकार. पाऊस थांबलाय त्यामुळे बॉल बॅटवर इझिली येतोय. कट केलाय, शॉर्ट बॉल होता. दुसरी रन धावता प्रयत्न डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. चांगला थ्रो होता. बॉलर स्वतः गेले होते धावत चेंडूवर. आउट. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. नेक्स्ट बॅट्समन नाव सांगायचंय. समीर. समीर. शेवटचा चेंडू घेऊन अलंकार आपल्या टीमसाठी. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. आमच्या कॉमेंट्री मॅनचं पोट भरलं नाही. पहिलेच सांगता आवाज जरा हळू आहे. शॉर्ट बॉल आणि चांगला फटका आहे कव्हरच्या दिशेने. खूप चांगला फटका होता. पाऊस थांबल्यावर असे फटके बघायला मिळतात आपल्याला. धाव संख्या झाली आहे 22 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. संघासाठी चौथा आणि अंतिम षटक घेऊन कोण येते बघूया आता. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 22. जर का कुठे सेकंड इनिंगला पाऊस आला तर बॅटिंग करणाऱ्या संघाला थोडासा फायदा होऊ शकतो या स्कोरचा. आणि ढगाळाचं वातावरण झालेलं आहे. बघूया आता पाऊस पडतो का नाही. स्कोर झालाय 22. 2 ओवर के बाद 22 रन हुआ है स्कोर. बॉलर नेम ऋतिक. चौथा षटक घेऊन ऋतिक आपल्या संघासाठी. बघूया किती धावा वर रोखू शकतात बॅटिंग करणाऱ्या संघाला. पटकी हुई गेंद. परत एकदा
दुसरा होईल का नाही? नाही. लवकर खेळले होते शॉट. और जैसा आप बोल रहे थे कि बारिश आने की संभावना है, तो अगर 50 और 60 के बीच में स्कोर खड़ा होता है, नहीं होगा तो बैटिंग टीम को मुश्किल हो सकती है. अगर बारिश आता है तो 40 रन भी बहुत होता है. 40 रन जब बहुत होता है. बारिश आता है तो बॉल जोर से निकलता है. अभी जैसे रुक के आ रहा है. बॉलर बहुतेक स्लिप झालेत बॉलिंग टाकताना. थोडासा अडथळा आलाय मॅच मध्ये. दुसरा चेंडू घेऊन अगली गेंद यहाँ चांगला पर खेल शॉट. दिया है. चांगला फटका मारलाय. लॉन्ग On the ऑफ, rise. लॉन्ग ऑफ. 6 रन. बहुत बढ़िया स्ट्रोक प्ले. खूप चांगला फटका ऑन द राईज. मी बोललो होतो की पाऊस थांबल्यावर बॅटिंग काहीशी इझी होऊन जाते. धावसंख्या झाली 29. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया. तीसरा ओवर है जीतू भाई. थर्ड ओवर है. हाँ. ये तीसरा ओवर चल. थर्ड ओवर अंडर तिसरा प्रोग्रेस. चलो देखते हैं अगली गेंद. फुल बॉल आणि खूप वेग 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 खूप वेग पाहायला मिळाला आपल्याला. सरळ यष्टिरक्षकाच्या हातातच गेलाय बॉल. काही असा लो राहिला होता हा बॉल. शॉर्ट बॉल आणि अवांतर अशी धाव. खूप शॉर्ट होता. चौथा चेंडू घेऊन आपल्या संघासाठी फुल बॉल आणि त्याच्यावर भरपूर समाचार घेतलाय फलंदाजाने. कव्हर्सच्या दिशेने लॉंग ऑफ आणि कव्हर्सच्या दिशेने मारलेला षटकार. हा दुसरा षटकार आहे या ओव्हर मधला. बहुत ही बढ़िया प्रहार. आणि नो चेंडू म्हणजे और अजून एक अवांतर धाव मिळाली आणि त्यावर फ्री हिट. नेक्स्ट बॉल. नो बॉल और फ्री हिट. और एक मौका बैट्समैन के पास गेंद को सीमा रेखा पार पहुंचाने के लिए. बहुत ही बढ़िया शॉट. लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में से निकालते हुए स्टीयर कर दिया था उस समय पर. और इस वेगवान समय वेगवान खूप वेग. 4 चेंडू झाले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या ओव्हर. पॅरलल असा स्ट्रोक. बघूया दुसऱ्या धावासाठी जात आहेत का? नाही. डायरेक्ट थ्रो. खूप चांगला थ्रो होता. धाव संख्या झाली आहे 38. शेवटचा चेंडू. हा 2 चेंडू आहेत. हे हा पण नो होता. अरे हा पण नो आहे का? umpire has given it as a no ball. So yet again the free hit. फ्री हिट आणि चांगला फटका. पुलचा चांगला फटका. बहुत ही बढ़िया पुल किया है. खूप फायदा लॉन्ग ऑन घेतलाय. के सिर के ऊपर से 6 रन के लिए मैक्सिमम. चांगला फायदा घेतलाय फ्री हिटचा फलंदाजाने आणि फेकून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेने. धावसंख्या झाली आहे 45. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. आणि परत एकदा मिड विकेटच्या दिशेने झेल होतो का बघूया. चांगला झेल. उतनी ही अच्छी कैच वहां पर. नॉट इजी व्हेन द बॉल इज हाई इन द एयर.
और हवे में जब गेंद रुक कर आती है थोडं फास्ट खेळायचंय. तो आपका जजमेंट आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. ऑलरेडी आपण शेड्यूलच्या 1.5 तास मागे चाललोय, 1.5-2 तास. त्यामुळे बॅट्समन पटापट पाठवायचे. यहाँ पर फील्डर ने बहुत अच्छा कैच पकड़ा है. जैसा हम बोल रहे थे कि गेंद जब हवा में लहरा के आती है, रुक कर आती है, तो आपका जजमेंट बहुत सही होना चाहिए, वरना हाथ से छूट सकता है. हाथ से छूट जरूर गया था, बट उन्होंने बराबर रिकवर किया फील्डर ने और कैच पकड़ लिया वहां पर. बहुत अच्छा कैच, बहुत दर्शनीय कैच. वन ऑफ द गुड बैट्समैन इज बैक टू द पैविलियन. एंड नाउ जरा फास्ट खेळायचं. अजून 5 मॅच कव्हर करायचे आपल्याला. ऑलरेडी आपण लेट आहोत. स्कोर झालाय 45. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 45. 45 इज द स्कोर. शेवटचं आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन संचित. बघूया कशी गोलंदाजी करतोय, किती धावापर्यंत समोरच्या संघाला रोखू शकतो. फुल बॉल आणि ड्राइव्ह केलाय. बघूया दुसरा रन धावतायत का बॅट्समन. आणि थ्रो केलाय, पण 2 धावा कंप्लीट. यहाँ पर एक बेन स्टोक्स मूवमेंट, द फेमस बेन स्टोक्स मूवमेंट ऑफ 2019 वर्ल्ड कप फाइनल, but not resulting into any runs. But that was on the striker's end. ये घास के कारण बॉल भी ट्रैवल नहीं कर पाई यहाँ पर. परत एकदा वेगवान होता आणि काहीच एलिव्हेशन देता आलं नाहीये. आणि 2 धावा सहज कंप्लीट केल्यात. चांगली रन बिटवीन द विकेट. थोडी शॉर्ट ऑफ गुड लेंथ गोलंदाजी होते. तिसरा चेंडू घेऊन संचित. बघूया शेवटच्या 4 चेंडूवर किती धावा येत आहेत. धावसंख्या 49. परत एकदा शॉर्ट बॉल, चांगला शॉर्ट बॉल. Short ball. डिलिव्हरी. And that's a dot. खूप उसळी घेतली आहे आणि अवांतर अशी वाईड अशी धाव संघाच्या खात्यात. धावसंख्या झाली आहे 50 रन पुरे. कंप्लीट. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. परत एकदा शॉर्ट बॉल, पण काही असं बॅटला कनेक्ट नाही झालंय. पॅरलल स्ट्रोक खेळायचा होता बॅट्समनला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. फुल बॉल आणि त्याला फेकून दिलाय कव्हर्स आणि स्क्वेअरच्या दिशेने. षटकार. बहुत बढ़िया स्ट्रोक प्ले वहां पर. कवर्स और स्क्वायर की दिशा पर. फटका, खूप चांगला फटका होता हा. बढ़िया स्ट्रोक. 6 सोपं रन नाहीये त्या साइडला फुल टॉस बॉल स्क्वेअरच्या दिशेने षटकार मारणं. एंड इन द इरा जब हम देखते हैं कि लेग साइड को बहुत टारगेट करते हैं बैट्समैन, तो ऑफ साइड की दिशा पर 6 देखने बहुत कम मिलता है. यहाँ पर ये बैट्समैन ने बहुत अच्छा शॉट लगाया ऑफ साइड की दिशा पर, कवर पर. शेवटचा चेंडू घेऊन आणि परत एकदा टॉप एज लागलेली आहे. बघूया किती धावा घेत आहेत. 2 धावा कंप्लीट. चेक करतो आम्ही. शेवटचा चेंडू होता. अंपायर निर्णय कळवायचा आहे, कारण 2 रन कंप्लीट. 2 रन कंप्लीट अंपायरचा निर्णय आहे. त्यामुळे धावसंख्या झाली आहे 58. 59 टार्गेट असेल. 58 हुआ है. 59 टू विन. आज के दिन का ये टॉप स्कोर है 58. और कल के दिन हमने टॉप स्कोर देखा था 65, और वो 65 को चेज भी कर दिया था खोनी टीम ने अगेंस्ट हाईवे 11 दीवा. So that was the highlights of high scoring games of yesterday, day 1 of the rubber ball cricket tournament organized by Lakeshore
Club Cricket and Sri Ganesh Cricket Club, Koni. स्टार 11 संघातर्फे अमोल भाऊ कडाळेने जी कॅच पकडली त्याच्यासाठी आप्पासाहेब घोडगे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक. आप्पासाहेब घोडगे यांच्याकडून अमोल भाऊ कडाळे यांना कॅच साठी 501 रुपयांचं पारितोषिक. मैच जल्द से जल्द चालू कीजिए. 59 रन्स टू विन. अच्छा टीम किसके किसके बीच में था और बैटिंग कर रहा था. सुरभि 11 एंड रियांश 11 के बीच में है ये मुकाबला. पंधराची सरासरी आहे. 4 ओव्हर 59 टू विन आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरला 2 तरी षटकार मिनिमम मारायचे आहेत. तो अब तक के जितने मैचेस हुए हैं विनिंग टीम्स के कैप्टन्स आ जाइएगा, क्योंकि इस मैच के बाद लॉट्स उड़ने वाले हैं अगले गेम्स के लिए. तो आगे का आंखों देखा हाल टूर्नामेंट कैसा रहेगा. ये मैच के बाद जितने भी टीम्स विन हुए हैं मॅचेस, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लवकर, कारण वेळेची कमतरता आहे आपल्याकडे. त्यामुळे प्लीज कोऑपरेट करा, नाहीतर सगळे सामने आपल्याला 3-3 ओव्हरचे खेळवावे लागतील. 3च आहेत. अच्छा 3च आहेत. 2 ओवर का करना पड़ेगा क्या? और इस मैच के बाद जितने भी टीम्स जीते हैं मैचेस 3 ओव्हरचे आहेत. वो सेकंड राउंडचे सगळे सामने 3 षटकांचे आहेत. सगळ्या टीमनी नोंद घ्यावी. तो जितने भी कैप्टन्स है जो मैच जीते हैं, ये मैच के बाद कमेंट्री कमेंट्री बॉक्स के बाद आ जाइएगा. फील्डिंग लावायची. अंपायर थोड़ा स्पीड अप करा सामना, खूप वेळ होतोय. शर्मा जी थोड़ा फील्डर्स को बताइए जल्दी के लिए, मोबाइल में कम रहिए आप थोड़ा. So let's get started. $59 runs is the target into this match. कॅप्टन्स प्लीज रिपोर्ट. आपल्याला चिठ्ठ्या उडवायच्या आहेत, त्यामुळे सगळ्या कॅप्टन्सनी इथे उपस्थित राहावं. टीम बॉलर्स नेम Bowler's name please. समीर. Sameer. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत समीर. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरभी 11 रियांशची बॅटिंग आहे. Surbhi 11 putting a 58 runs on the board. 59 to win. स्ट्राइक व जितू. बघूया काय करतात. अवांतर नो बॉल का इशारा. म्हणजे नो बॉल पे मिलेगा फ्री हिट. हे चांगली संधी आहे. पहिलं बॉल फ्री हिट मिळणं ह्याला खूप नशीब लागतं. What a ball. खूप वेग. वेगवान गेंद था. 22 बाउंड्री. 22 पर बाउंड्री. उस गेंद को ना ही विकेट कीपर कलेक्ट कर पाए, ना ही थर्ड मैन के फील्डर और फाइन लेग के फील्डर. चांगला होता. खूप चांगला चेंडू. चांगला राईज झाला. थर्ड मॅनला सुद्धा चेंडू मिळाला नाही. हा एवढा जोरात गेला होता.
और एक तोहफा के रूप पे 22 आता हुआ बैटिंग टीम को 4 रन रियांश 11 स्टार्टिंग द चेस. धावसंख्या झाली 5, म्हणजे जवळजवळ एक षटकार आलेला आहे पहिल्या चेंडूवर. हो, परत एकदा कट केलाय. खूप चांगला फटका आहे, पण ग्राउंडची थोडीशी साथ कमी मिळाली आहे, त्यामुळे ही बाउंड्री नाही जाऊ शकली आहे. एग्जैक्टली बॉल रुक गई वहां पर. चांगला कट केला होता. बहुत अच्छा कट किया था. रस्त्यावर जर टप्पा पडला तरच चौकार जाणार, कारण ग्रास एवढा आहे की ते बॉल निघतो. परत एकदा चांगला चेंडू, खूप वेगवान, खूप चांगला चेंडू होता. आणि 22च्या रूपात 1 धाव, 1 रन और जवळजवळ चौकार होता. फाईन लेगच्या फिल्डरने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि 3 धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. तुम्हाला कुठे ना कुठे चांगली फिल्डिंग करावीच लागणार जेव्हा धावा कमी असतात, कारण 60 ही धावसंख्या खूप कमी आहे जेव्हा पाऊस नसते. अगली गेंद वहां पर और एक 22. चांगला चेंडू, बॉडी लाईन चेंडू होता आणि लेग बाईसच्या याच्यात 1 धाव. परत एकदा एज लागली आहे. बघूया, चौकार और 1 बाउंस टू द फाइन लेग रीजन फॉर अ 4. ब्रिलियंट बैटिंग. रस्त्यावर जर पहिला टप्पा पडला तरच बाउंड्री जाणार, नाहीतर बाउंड्री जाणं खूप मुश्किल आहे या ग्राउंडवर. एग्जैक्टली. फिल्डरची कुठे ना कुठे साथ मिळत नाहीये बॉलरला. जवळजवळ सगळे फटके स्टंपच्या मागे गेलेत. 5 चेंडू 13 धावा. शेवटचा चेंडू आपल्या संघासाठी. बघूया, परत एकदा शॉर्ट बॉल. बघूया कॅच होते का नाही. नो मॅन्स लँड मध्ये आणि चांगला थ्रो. जवळजवळ ॲव्हरेज मध्ये आहे रियांश 11 संघ. 14 धावसंख्या झाल्यात पहिल्या षटकानंतर. बॉलर नेम मयूर. दुसरं षटक घेऊन मयूर the new bowler. 14 runs is the score of Riyansh 11 chasing 59. 45 to win of the 3 overs. 18 balls, 45 to win. Doable? Absolutely doable. 15 ची सरासरी आहे जी मेंटेन ठेवली आहे ऑलमोस्ट रियांश 11 संघाने. त्यामुळे ही पुढची 2 षटकं खूप महत्त्वाची असणार त्यांच्यासाठी. चांगला चेंडू वेगवान होता. चांगला दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सहज त्या पूर्ण केल्यात. पहले गेंद पर 2 रन आते हुए. चांगला असा चेंडू होता. शॉर्ट बॉलिंग रन अप. पुल करायचा प्रयत्न होता पण काहीसं एलिव्हेशन मिळालं नव्हतं. तिसरा चेंडू घेऊन चांगला गुड डिलिव्हरी. Back to the bowler and direct hit. That's a direct hit at the striker's end and that's a wicket. खूप छान प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न होता हा रनआउट साठी. कारण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवून फेकणं थोडंसं डिफिकल्ट असतं.
वो बैलेंस करके बॉल को संभालना एंड देन खुद को भी बैलेंस पे रखना एंड देन थ्रोइंग बैक राइट एट द स्टंप्स, hitting the bullseye. Brilliant effort by the bowler. Gets a wicket at the crucial juncture of this chase. Commentary box par change in commentary panel. Ranjit Surve, the new commentator. So welcome Ranjit bhai. उत्कृष्ट असा फॉलो थ्रू आणि त्याच दरम्यान उत्कृष्ट असं रनआउट. बहुत ही बढ़िया रनआउट वहां पर. या ठिकाणी संघाला जिंकण्यासाठी गगनचुंबी षटकारांची आवश्यकता. पण बादलामुळे गगन दिसू नाही शकतं. मग आपण काय करायचं? चला बघूया तुमच्यावरती इंद्रदेव प्रसन्न होत आहेत का या ठिकाणी. आणि या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. धाव संख्या जैसे थे दाव संख्या जैसे थे वैसे ही है. विकेट और एक डॉट बॉल. अगली गेंद. Oh, brilliant bowling here by the bowler. Absolutely brilliant, on the money. Mayur not allowing the batsman to open up the arms and score runs at will. The batting side really needs to accelerate the scoring, and this time outside the off stump. Just have to wait and see. What's the umpire decision? Yes, it's a dot ball. Yet another dot ball. One ball is left. One to go. And this time, once again, unplayable deliveries. Mayur, what a bowling. 2 run आए सिर्फ इस ओवर पर और एक विकेट भी गिरा. Young bowling sensation. Looks to be very youngster. Giving 2 runs only. Breaking the back of the team chasing this huge runs of 59 runs. Halting their attempt in the middle. Score stands at 16 at the end of 2 overs. बॉलरचं नाव. चलिए अभी देखते हैं बॉलर नेम विशाल. विशाल का पहला गेंद यहां पर कनेक्ट नहीं कर पाए. कनेक्ट करना चाहते थे. लॉन्ग ऑन का दिशा टारगेट किया था. यहां पर एक अवसर बन सकता है और यहां पर एक रन आउट एट द नॉन स्ट्राइकर्स एंड. काय करतायत ते. प्रथम लेफ्ट händeड batsman प्रथम on strike. डावखुरा फलंदाज. Pratham facing Vishal for the first time in this match, in this over.
डावखोरा फलंदाज असल्यामुळे फिल्डिंगची रचना होते या ठिकाणी. हा मारलेला लेफ्ट साइडच्या दिशेने पटकी हुई गेंद यहाँ पर, बहुत ही बढ़िया प्रहार 6 रन के लिए, बहुत ही बढ़िया शॉट. डीप स्क्वायर लेग दिशा के ऊपर से 6 रन. अशाच बॅक टू बॅक षटकारांची आवश्यकता या ठिकाणी. अभी भी चेस कर सकती है टीम. Acceleration required at the highest level. This time it's been called as a white ball. White ball. एका षटकारानंतर थोडस मन विचलित झालेलं आहे ते गोलंदाजाचं. अतिरिक्त रनों पर रन बढ़ता हुआ. गोलंदाजाला धीर देताना विकेट कीपर. बघूया त्यांच्या सल्ल्याप्रमाणे. और यहाँ पर फुलर लेन डिलीवरी, पेस डिलीवरी यहाँ पर तेज रफ्तार से आती हुई. गुड कमबॅक. Missed by the wicket-keeper, but collected well by the fine leg fielder. Throws it back to the keeper, and we will start the action for the next ball, and that's been coming as a dot ball. Slow moment. No urge in going for the chase at the moment by Riyansh Levin. This time plays it fine near the long leg region. As far as runs are concerned, not more than a single. 27 is what is the score. After the end of 3 overs, the batting side, Riyansh Levin, needs 32 to win off the last 6 balls to win this match. All required the षटकास. And proceed to the next level or the next round in this tournament. So right now, the combination is 5-6-1-4. Surbi 11 seems to be hot favorites to win this match and enter the next round. और यहाँ पर पटकी हुई गेंद आसानी से एक पकड़ लिया विकेट कीपर ने, running at least 10 to 15 yards to his right and taking that catch. Not easy when the surface is quite uneven. Brilliant effort by the wicket keeper. Sends back the left-handed batsman, and that's a wicket of the very first ball in the last over. So more or less the match and the fate is sealed for Riyansh Levin this match. 5 balls 32 to win. जवळजवळ हा सामना हातातून गेलेला आहे. फक्त जर त्या ठिकाणी नो बॉल नसेल आणि षटकार नसेल. Practically the match is more or less done for Riyansh Levin. Mathematically still possible. Yes. You need no balls and sixes, and you never know. Anything can be happened. Cricket is a great game of glorious uncertainties. Well, let's see the next ball. Slightly full and plays it down the ground. Carpet shot at the long on region for a single. I think even the batsmen, both the batsmen are not showing any kind of interest in going after the chase. Not even coming close to it. Not even 50%. और यहाँ पर नीचे हिस्से पे लगता हुआ बल्ले के 1 रन थर्ड मैन रीजन पर. रियांश लेवनने हा संपूर्ण सामना आपल्या साइडने घेतलेला आहे. सुरभी 11 सॉरी. पटकी हुई गेंद, वाइड बॉल का इशारा. तीन बॉल हो गए और एक पटकी हुई गेंद. याची काही आवश्यकता नाही. रिपीट ऑफ द लास्ट बॉल. फक्त बॉल स्टंप वरती सोडायचा आहे. अगली गेंद उठाकर खेल दिया है, स्ट्रेट डाउन द ग्राउंड ओवर द लॉन्ग ऑफ फेंस फॉर अ बिग 6 मैक्सिमम.
So all the captains of the winning team, please come after the end of this match. We need to draw lots for the next round of the tournament. कैप्टन, सारे कैप्टन्स कमेंट्री बॉक्स के पास आ जाइएगा, जितने भी जीते हुए हैं. और अगली गेंद ऑफ साइड पर खेल दिया है, 1 रन. ईश्वर डोमिनेटर प्रेझेंट सर. स्टार 11, एक मिनट, ग्रामीण 11 एंड सुरभि 11. तो ये सारे टीम्स के कैप्टन कमेंट्री बॉक्स के इधर आ जाइएगा. अभी लॉट्स गिरने वाला है अगले राउंड के लिए. एंड द मैन ऑफ द मैच फॉर दिस गेम इज अर्जुन. सुरभी 11 चे कॅप्टन आणि अर्जुन दोघांनीही पॅव्हलिंग कडे यायचं आहे. 5-6 मारा है अर्जुन ने. वाव. द्रोणाचार्य के अर्जुन, come near the commentary box to collect your player of the match award. Well played in the Surbhi 11 versus Riyansh 11 cricket match. Arjun hit 5 big sixes and then came back with the ball to take couple of wickets and win the match for this team. चलिए, वेतालेश्वर टीम, डोमिनेटर टीम, स्टार 11